गोष्ट सांगावयाची होती. रागावणार नाही ना? रागावण्यासारखे आहे काय? आणि असले नसले तरी मूळ गोष्ट ही सांगावीच लागेल. नाही, मी आज दुपारी आबा भाऊजींकडून आईस तार केली आहे देवराष्ट्रास. 12 दिवसात गाठी भेटी नाहीत. अनायसे आपण पुण्यास जातोच आहोत, म्हणून त्यांस कळविले की शक्य असल्यास भेटावयास या. अहो कमालच करता रमाबाई. यात रागावण्यासारखे काय आहे? उत्तम केलेत. नाही, न विचारता परस्परच मी. हे पहा, पत्नी ही काही पतीची गुलाम नव्हे. साऱ्या गोष्टींमध्ये त्याची परवानगी घ्यावयासच हवी का? योग्य निर्णय घेऊन अंमलात आणलात हे उत्तम झाले. पती आणि पत्नी ही दोन स्वतंत्र आणि सुजाण व्यक्तिमत्वे असावीत आणि त्या दोघांमध्ये मनोरम सायुज्य असावे असेच आम्ही नेहमी म्हणत आलो. खरे ना? होय. चला आता प्रस्थान ठेवूया. प्रवासात गोष्टी करण्यास भरपूर संधी सापडेल. चला. रमाबाई, हो चलायचे ना? हो. चला. तुमच्या मनात जे काही खतखत्ते आहे ते स्पष्टपणे बोला. उगाच भांड्यांची आदळपट कशाला? खतखते म्हणजे काय? अहो, रावजीचे कळल्यापासून माझे मुळी चित्तच ठाऱ्यावर नाहीये. माधवासही मागे असाच एकदा ताप आला होता आणि मग तो मुदतीचा निघाला. भाई भाई भाई, मला तर भारी काळजी वाटते हो रावजीची. म्हणूनच मोठ्या आशेने इकडे सांगावयास आले होते. वाटले होते आपण म्हणाल की गाड्या जोडा, जाऊ सांगलीस. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय काही खरे नाही. पण पाहते तो काय, तुम्हाला मुळी काही वाटलेच नाहीये कशाचे. तसे नाही, पण आता या साऱ्यातून मन हळूहळू निवृत्त होऊ लागले आहे. त्या दिवशी त्या सार्वजनिक काकांनी मला फटकारले. क्षणभर अहंकार अगदी पेटून उठला होता. पण सुभद्रे, अहंकाराचे अतताई अस्त्र खाली ठेवले आणि मनास अभूतपूर्व शांती मिळाली. तेव्हापासून चित्तवृत्ती स्थिर झाल्या आहेत. मन आता हरीच्या चरणी लागलेले असते. या पाशातून मुक्त होऊ लागलो आहे हळूहळू. हे खरे, पण मी विचारले तशी काही निर्णय न देता जे घराबाहेर निघून गेलात ते आत्ता येणे झाले तुमचे. मी तरी काय करणार? न सांगता का जावयाचे होते सांगलीस? आता असे मानू नका. आपल्या विवेकास जे योग्य वाटते ते करावयास माणसाने कचरू नये. तुम्हास इच्छा असेल जाण्याची तर जाऊन या 15 दिवस. हे खरे, पण इथे ताईचा पाय मोडलेला. आता हाताशी सगुणा दुर्गाई नाहीत. अशावेळी माईवर एकटीवर सारे टाकून जाणे शोभायचे नाही बाई मला. काही नाही रे. आपला माधव हा पहिल्यापासूनच अबोल आणि एक नदी आहे. तुला तर ठाऊकच आहे, एकदा का पुस्तक वाचित बसला की मग वेळेचेही भान नसते हो त्यास. पण सारे काही मुकाट्याने हो. स्वतःचे कौतुक करून घेण्याची जरा सुद्धा आवड नाही त्या. इकडून त्याची एक गोष्ट फार मौजेने सांगितली जायची. कोणती? माधवास की नाही धुळाक्षरांच्या शाळेत घातले होते. तेव्हा तो घरी येई आणि दिवसभर स्वतःशी तेच 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 बडबडत बसे आणि भिंतीवर अदृश्य अक्षरे आणि उजळल्या गिरवीत बसे. सारी मुले धुळीत खेळत खेळत घरी यायची आणि हा पठ्या धुळीतच खेळायचा आणि तिथेच अक्षरे गिरवीत बसायचा. धन्यच आहे. पण काय रे बाबा, हे तू काय चालवले आहेत?
प्रत्येकाकडे जाऊन माधवाच्या लहानपणाच्या गोष्टी का विचारित असतो? अगं त्याचं काय आहे माई, रमा वहिनींनी सांगितले आहे मला अशा आठवणी विचारून नोंद करावयास. आता मी हे सारे जाऊन टिपून ठेवणार आहे. अगं बाई, ते कशासाठी? माई, कदाचित माधव दादाबद्दल पुस्तक लिहावयाचा विचार असणार त्यांचा. काय? अगं बाई, काय ही थेर तरी? अगदी मर्यादा राहिली नाही हो त्या पोरीस. आणि तू रे गधड्या, अभ्यास करायचा सोडून हे असले उद्योग करीत असतोस. तुझे नाव ताई काकूंनाच सांगते, त्याच अक्कल घडवतील तू. बाई बाई, रमे, सुखी राहा, सुखी राहा. मी म्हटले आणि तुम्ही सारे आलात सुद्धा. फार बरे झाले हो. चला चला, साऱ्यांनी आत चला. सगळ्यांना खूप बरे वाटेल तुम्हाला पाहून. चला. विठू काका, यशस्वी. आबा, गळा भेट राहिलीच. अरे बाबा, असा काही भेटतोय जसा काही आबा 14 वर्ष वनवासातच गेला होता हो. खरेच, पण असेच राम भरतासारखे प्रेम पुढेही ठेवा हो. परंतु दुर्गा का कुठे दिसत नाही? अरे, कृष्णाजी आला होता सांगलीहून. रावजी आजारी आहे. नाही म्हणजे काळजी करण्यासारखे काही नाही, तापच आला आहे. आणि अशा वेळी हक्काचे माणूस जवळ हवे म्हणून सगुणेच पाठविले आहे. आणि तिच्या एकटीने काही झेपणार नाही म्हणून दुर्गेच धाडले आहे तिच्यासोबत. बरे केले, तेवढाच तिलाही बदल मिळेल. परंतु बाळम भटजी नाहीत हे काही खरे नाही. अगदी चुकल्यासारखे वाटते आहे घरात. हो, सार्वजनिक काकांकडून त्यांच्या बाबतीत प्रत्यक्ष सारी हकीकत कळली म्हणून बरे, नाहीतर आमच्या जीवास अगदी चैन नव्हते. हो, पण ताई काकू कुठे आहेत? म्हणजे ताई काकू पडल्याची तार नाही मिळाली तूस? ताई काकू पडल्या? हो, मी स्वतःच केली होती. तार आली. अहो काय पांडू काका, घाईच्या वेळेस येथे कुठे घेऊन आलात तार? स्वतःकडे द्यावयाची ना. नाही, त्यांच्याकडेच देणार होतो, पण धाकले मला सार्वजनिक काकांबरोबर बाहेर गेले. हा? खरं तर त्यांना भूकच लागली होती, मग पण मला म्हणाले की आल्यानंतर दूध पितो म्हणून. काय हे? रमाबाई, अगो बाई, अहो बयोच्या लग्नाच्या गडबडीत एक तार आली होती खरे, परंतु ती वाचण्यासाठी म्हणून बाजूला ठेवून दिली. ती ठेवलीच. मोठी चूक झाली माझ्याकडून. कल्याणच ते हो. आणि ताई बसली रागावून, माधवाकडून 2 ओळीचे पत्र देखील आले नाही म्हणून. अरे, ती एवढी पडली, पायाचे हाड मोडले, पण तरी देखील माधवाकडून साधी विचारपूस देखील नाही असे वाटते हो ती. आहेत कुठे त्या? त्या त्यांच्या खोलीत आहेत. आम्ही पाहतो. काय गो रमे, अगो अशी कशी वेंधळी तू? बाई 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 बाई, कसा संसार करतेस ना, एक त्या देवाला काय ते ठाऊक हो. ताई काकू, ताई काकू. अगो बाई, माधवा.
ताई काकू. ताई काकू. ताई काकू उठणार नाही का? कसा आहे पाय? ताई काकू बोलणार नाही का आमच्याशी? काही गरज नाहीये पाय चेपावायची. आणि काय रे माधवा, आता कशात आला इथे? तुला काही आहे का आमची किंमत? नाही. वाटले होते मी पडले आहे हे ऐकून तरी धावत येशील हो. पण कसे काय नि कसे काय. माया आटली हो माधवा, माया आटली. येण्याचे सोड, पण तार मिळून सुद्धा साधे 2 ओळीचे पत्र देखील पाठवले नाही तू. कळले आम्हा सारे. ताई काकू इकडची तार आली खरी, परंतु गडबडीत ती बाजूलाच राहिली आणि मग रमाबाई विसरूनच गेल्या. अगो बाई, काय रमा विसरली? रमा तार दाखवायला विसरली? कल्याण झाले. वाचावयाचीच राहून गेली. काय म्हणावे काय यास? रागावू नका. त्यांनी मुद्दाम नाही केले असे. धुळ्यास अनेक घडामोडी चालू होत्या. साऱ्यांच्याच मनावर त्याचे दडपण होते, त्यामुळे चुकून राहिली. पण आता आम्ही आलो आहोत ना. होय रे बाबा, ते अगदी खरे. डोळे निवले हो तुला पाहिल्यावर. बरे आता आम्हाला सांगा, दुखणे कसे आहे? काठी घेऊन चालते हळूहळू, पण जास्त दगदग धावपळ करायची नाहीये अशी ताकीद दिली. परंतु आमटी करण्यास परवानगी आहे ना, आणि डाळीच्या पिठाचे धिरडे. अखूबाई, म्हणजे काय करणारच? आणि कोण अडवते मला बघतेच मी. माधवा, तू आलायस ना आता. आता बघ माझी सारी दुखणी कशी पळून जातील ते. आणि हो, पण त्यासाठी तू घरात टिकलास तर बरं आहे हो, नाही तर लागशील आपल्या समाजकारणाला. चला स्वयंपाकाला लागायला हवे. काठी कुठे गेली गो? थांबा मी देतो सावकाश. चला तयारीला लागायला हवे. घ्या. भूका लागले असतील सगळ्यांना. ताई काकू आता काय? नमस्कार करायचा नाही. आयुष्यमान भव. खरंच रे बाळा, तुला बघितले ना आता बघ कशी ठणठणीत होते ते मी. चला चला कामाला लागा. माई, काय गो रमे, कशी होती तिकडची मंडळी? तुम्हाला जे काही म्हणालीस ना त्याच्यावरून सारखे आपले कोल्हापुरात कीर्तने आणि आम्ही कसे एकत्र मिळून मिसळून राहायचो त्याचीच आठवण झाली गो. खरेच अगदी छान शेजार लाभला होता आम्हास. माई, वत्सलाबाई तर अगदी तुमच्यासारख्याच होत्या. अगदी मायेने सांभाळून घेत असत मला. आणि हो, त्यांची नात होती ना सखू, ती इतकी निटुकली आणि एवढी साजरी होती म्हणून सांगू. माझ्याजवळच असे सारखी. अगो बाई, आणि ते मोरेश्वर भाऊसाहेब म्हणजे अक्षी बाळंबटजींचीच आठवण यायची बघा. तुम्हाला खरंच सांगतो माई, इथं आल्यापासून पावलोपावली बाळंबटजींची लई आठवण येते बघा. इथनं बाळंबटजी जाताना मी जर का इथं असतो ना, तर त्यांच्या पायाला अशी घट्ट मिठी मारून बसलो असतो ना, त्यांना जाऊच नसतं दिलं मी. होय रे पांडुबा, आम्ही सुद्धा काही कमी विनवले का त्यास? पण फार अस्वस्थ झाला होता हो त्यांचा जीव. आणि मग
सार्वजनिक काकांचे म्हणणे पटले मस. इकडचे आणि बाळम भटजींचे फार स्नेहाचे आणि ममतेचे नाते होते. त्यांच्यानंतर बाळम भटजींना शोक करावयासही फुरसत मिळाली नव्हती. घराची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली होती. माधवाची नाशकास बदली, मग ते जीवावरचे आजारपण, पुन्हा बदली, ते आगीचे प्रकरण, सगळे सगळे अगदी त्यांच्यावरच येऊन कोसळले. एखादा माणूस खंबीरपणे इतरांना आधार देत असतो ना, तेव्हा त्या साऱ्यांना वाटणारी भीती, त्या साऱ्यांवर येणारी संकटे तो आतल्या आत शोषून घेत असतो. आपल्याला कळत नाही, पण तोही आतून थकतोच की. आणि मग असे अचानक उन्मळून पडण्याची वेळ येते. बाळंपटजींना पाहून मलाही असेच वाटले. असे वाटले आपल्यामुळे काही अवघड नको हो घडायास, म्हणून म्हटले त्याच घेऊ दे विसावा. तसे आम्हा साऱ्यांनाच त्यांची आठवण येते. सांगू का माई, मला एक युक्ती सुचली आहे बाळम भटजींना घरी परत बोलावून घेण्याची. परंतु तुम्हाला ती पटेल की नाही अगोदर स्वतःच्या कानी घालते. हो, ज्या गोष्टी बरोबर कानावर घालायला हव्यात त्या अगदी सोयीस्कर रित्या विसरते. आणि काय गो, आता काय कानावर घालतेस? ताई सासूबाई, तारेच्या बाबतीत अगदी खरेच चुकले माझे. परंतु शपथ घेऊन सांगते, मी हे मुद्दामून नाही केले. अगो बाई, हो का? नाही, कसेही असले ना रमे, तरी अशी नाही हो सोडायची मी तूस. काय आहे ना, विठू भाऊजींकडून हल्ली शिक्षांचे तंत्रच शिकून घेतले मुळी मी. अगो अशी काय बघतेस माझ्याकडे? हा, मी नाही हो कधी कोणाला शिक्षा करीत. अहो, तुम्ही कशाला शिक्षा करायला हवी? तुम्ही स्वतःच एक मोठी शिक्षा आहात, मूर्तिमंत. हो का? थांब हो. अगं कुठे गेली का तू फोंकणी? दाखवतेच शिक्षा म्हणजे काय असते ते. झाले आता ती फुंकणी मिळालीये. आता मार ती माझ्या दुसऱ्या पायावर, म्हणजे सगळे भरून पावेल. हो हो,